करताना अतिशय श्रम केले, उपस्थित सर्व मुंबईमधल्या सर्व भागातून जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र दिवस आहे. 8 मार्च 1908 जगामधल्या अनेक देशातल्या महिला एकत्रित आल्या आणि महिलांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, महिलांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी जगातल्या सगळ्या महिला एकत्रित आल्या आणि तो दिवस आहे 8 मार्च 1908. या दिवसापासून महिलांची मुवमेंट जगभरामध्ये दिसली. आपल्या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली. बाबासाहेब आंबेडकरांनी तर महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड आणलं होतं. संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हे बिल आलं आणि हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, जनरल कॅटेगरीच्या महिला असतील, ख्रिश्चन महिला असतील, शीख महिला असतील, बौद्ध महिला असतील, या सर्व महिलांच्या न्याय हक्कासाठी हिंदू कोड बिल आणलं होतं. पण त्यावेळेला या देशातल्या पक्षांची मेंटॅलिटी थोडी ठीक नव्हती आणि बरेचसे जे खासदार होते त्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या संबंधामध्ये त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. त्यामुळं जागी होत आहे गावागावातली नारी, जागी होत आहे गावागावातली नारी, येणार नाही तुमची सत्तेमध्ये बारी. तुम्हाला करावी लागेल दीक्षाभूमीची वारी, तुम्हाला करावी लागेल दीक्षाभूमीची वारी. त्याशिवाय पुढे येणार नाही आपली बौद्ध समाजाची नारी. आपल्याला या सगळ्या महिलांसाठी काम करायचं. आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना सुरू केली. बँकेमध्ये काही लोकांचेच अकाउंट असायचे, गरीब लोकांचे अकाउंट बँकेमध्ये नसायचे. 2014 मध्ये ही स्कीम सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत 56 कोटी लोकांचे अकाउंट त्यामध्ये उघडण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 55% महिलांचे अकाउंट हे बँकेमध्ये आहे. त्यानंतर मुद्रा योजना जी आहे, मुद्रा योजना 50,000 10 लाखापर्यंत लोन देण्याची स्कीम 2015 मध्ये सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या काही अनेक स्कीम्स आहेत, त्या स्कीमचा फायदा आपल्याला उठवायचा आहे. महिलांवर अन्याय झाला तर नॅशनल कमिशनकडे, स्टेट कमिशनकडे, महिला कमिशनकडे जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. महिलांवर सातत्याने अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध आपण बंड पुकारलं पाहिजे. ज्यावेळेला एखाद्या महिलेवर अत्याचार होतो त्यावेळेला अत्याच्या महिलांनी आझाद मैदानामध्ये कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. त्याचा निषेध नोंदवण्याची आवश्यकता आहे आणि आपण सर्व स्तराच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल अभिनंदन करतो.
आणि महिलांच्या एकंदरीत जागतिक महिला दिन याच्यासाठीच असतो का प्रत्येक वर्षाची जी ऊर्जा असते त्या ह्या माध्यमातून महिलांना ऊर्जा मिळते. कारण ह्याच्यामधून जे महिलांना अधिकार प्राप्त झालेले त्यांच्या संघर्षाची प्रेरणा मिळते. आपण संघर्ष करून आपले हक्क मिळवू शकतो आणि त्यासाठीच या सगळ्या महिलांना एकत्रित बनवून पुढच्या याच्या मार्गक्रमणासाठी महिलांना तयार करणं हे ह्या आमच्या रिपब्लिकन महिला आघाडीचं काम आहे. पुरुषांच्या बरोबरीने रिपब्लिकन पक्षात महिला कामं करतात आणि म्हणूनच ज्या ज्या काही निवडणुका वगैरे असतील त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही महिला जागतिक दिन साजरा केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्त्री निवडणुकीची तयारी केलेली आहे. फक्त एवढीच खंत आहे की त्यांच्याकडे मनी पॉवर नाही आहे, मसल पॉवर आहे आणि महिला जमवायची ताकद आहे, पण कुठेतरी आम्ही कमी पडतो फक्त मनी पॉवरनी. पण ती देखील जर प्रामाणिकपणे काम करून साहेबांनी सहकार्य केलं तर